सध्या राजकारणाच्या तोंडामधून मकोक्का, कोण कोण याला मोक्का असेही म्हणतात, तर हा शब्द फार मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. मध्यंतरी बीड हत्याकांडाच्या प्रकरणावरून प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यात ते म्हणाले, या प्रकरणात कोणीही मास्टरमाइंड असला तरी त्यावर कारवाई होईल. वाल्मिक कराडेचे नाव घेऊन सांगतो, तो कोणाचा आहे, कोणाच्या पक्षाचा आहे, कोणासोबत फोटो आहेत याचा विचार न करता कारवाई होईल. कारण बीडमध्ये जी अराजकता आहे ती चुकीची आहे. त्यांच्यासोबत काम करणारे जेवढे आहेत त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल. या गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांना संघटित गुन्ह्यात टाकलं जाईल. यात त्यांनी मकोका या शब्दाचा उल्लेख केला आणि या बीड हत्याकांड प्रकरणामध्ये जे जे कोणी सामील आहेत त्यांच्यावरती मकोकाची कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आता मकोका म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊया. नमस्कार, मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर. गुन्हेगारी विश्वामध्ये हा शब्द सर्रास वापरला जातो, परंतु सामान्य जनांना या कायद्याविषयी, या शब्दाविषयी बरीचशी माहिती नाही. त्यामुळं हा मकोका म्हणजे नेमकं काय, तो कोणावरती लावला जातो, तो का लावला जातो, त्याचा नेमका अर्थ काय, या सर्वांविषयी आपण या व्हिडिओमध्ये तपशीलवारपणे जाणून घेणार आहोत. राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाडा या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट म्हणजेच मकोका कायदा बनवला. या कायद्याचा आधार घेऊन शहरातील संघटित गुन्हेगारीवरती आळा घालणं आता सोपं झालेलं आहे. ह्या जो मकोका कायदा ज्या ज्या कोणावरती लावला जातो त्याचा खटला हा विशेष कोर्टामध्ये चालवला जातो. आता आपण समजून घेऊया की मकोका हा कधी लावला जातो. एखादा व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे तर पोलीस त्याला प्रथम समज देतात, पण या समजेचा जर तो गैरफायदा घेत असेल तर पोलीस त्याला रेकॉर्डवर घेतात, त्याला अटक करतात आणि कधी कधी तर त्याला तडीपार सुद्धा केलं जातं. परंतु या सर्व गोष्टी करून सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा होत नसेल तेव्हा मात्र पोलीस मग मकोकाची कारवाई सुरू करतात. आता यानंतर आपण हे समजून घेऊया की कोणावरती मकोकाची कारवाई केली जाते. हप्ता वसुली, खंडणी, अपहरण, सुपारी देणे, खून, अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवरती मकोका लावला जातो. मकोका लावण्यासाठी गुन्हेगाराची 2 किंवा त्यापेक्षा अधिक जणांची टोळी असणे आवश्यक आहे आणि त्यांनी गुन्हा करणं आवश्यक आहे आणि यातील गुन्हेगाराला मागच्या 10 वर्षामध्ये 2 वेळेस त्याच्यावरती गुन्हेगारीचं आरोपपत्र असणं आवश्यक आहे. पोलिसांना ते आरोपपत्र आणण्यासाठी 6 महिन्याची मुदत सुद्धा दिली जाते. या कायद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन मिळत नाही, त्यामुळं गुन्हेगार अनेक वर्ष जेलमध्ये खितपत पडलेले असतात आणि ज्यावेळेस ते जेलच्या बाहेर येतात त्यावेळेस त्यांची अस्तित्वात असलेली टोळी ही मोडकळीस आलेली असते. म्हणजेच मकोकाचा उद्देश ही गुन्हेगारी संघटना ज्या आहेत त्या मोडकळीस आणणे, त्या बंद करणे आणि त्याच्यावरती आळा घालणे हा असतो. आता आपण समजून घेऊया मकोका लावण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे. मर्डर, खंडणी, 307, दरोडा, खंडणीचा प्रयत्न, घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील 10 वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक असतो. त्यात गुन्हेगारावरती मागच्या 10 वर्षामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणे, गुन्हेगाराचं ते आरोपपत्र त्यांच्यावरती दाखल असणं हे बंधनकारक असतं. मागे सांगितल्याप्रमाणे पोलिसांना ते आरोपपत्र आणण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी सुद्धा दिला जातो. जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या जे हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी करतात, जे अशी गुन्हे करतात, अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. म्हणजे मकोका अंतर्गत कारवाई केली जाते. आता आपण जाणून घेऊया की मकोका अंतर्गत जर कारवाई झाली तर त्या गुन्हेगाराला काय शिक्षा मिळते. आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. भारतीय दंड विधान संहितेच्या लावलेल्या कलमाखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मकोका कलम 3(1) अंतर्गत दिली जाते. ही शिक्षा किमान 5 वर्षापासून ते जन्मठेपापर्यंतची सुद्धा असते आणि त्यांना किमान 5 लाखापर्यंतचा दंड सुद्धा त्यांच्याकडून आकारला जातो. शिवाय त्यांची मालमत्ता सुद्धा जप्त करण्याची तरतूद या शिक्षेअंतर्गत
आहे. तर ही आहे मकोका संदर्भातली संपूर्ण माहिती. जेवढा विकास होतोय, जेवढं शहरीकरण होतंय, तेवढंच गुन्हेगारीचा वेग सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालणं हे सध्या सरकार पुढलं आणि गृह मंत्रालयापुढलं मोठं एक आव्हान असणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीवरती आळा घालण्यासाठी मकोका हा एक कायद्यातील महत्त्वपूर्ण तरतूद असल्याचं बोललं जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होती का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.